शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख 16 एप्रिल 2026। आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव कशा प्रकारे आहे हे आपण संपूर्ण जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण कापूस विक्रीसाठी सांगत होतो, कारण शेतकरी मित्रांनो आता हा सीझन संपलेला आहे, म्हणून आता कापूस बाजारभाव वाढणार नाही असे संकेत आहे। कारण शेतकरी मित्रांनो, व्यापाऱ्यांचे आता पोट भरलेले आहे। त्यांना आता तेवढी आवश्यकता नाही कापूस विक्रीसाठी मोठा भाव द्यायची, आणि आता 5-10% शेतकरी उरलेले आहे। मला असं वाटते शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांनी सर्व कापूस विक्री केला आहे, कारण आता 5 ते 10% जे शेतकरी उरलेले आहे त्यांनी आता कापूस आपला काढून घ्यावा। नाहीतर शेतकरी मित्रांनो, भाव हळूहळू कोसळत पण आहेच। कारण आधी 8,500 सर्वसाधारण म्हणजे 8,800-700 भाव होता, 8,700 8,800, तो आता हळूहळू 8,200-300 पर्यंत पोचलेला आहे मोठ्या जिनिंगमध्ये। तर तुम्ही लवकर कापूस काढून घ्या मित्रांनो। गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जागतिक स्तरावर काय चालू आहे, कारण जागतिक स्तरावर जे चालू आहे त्याचा कापूस बाजारभावावर परिणाम होत होता, म्हणून त्याची माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे। तर आज पण ते मी माहिती सांगू इच्छितो। तर मित्रांनो, इराण आणि अमेरिकामध्ये समझोता झाला होता, त्यांची बैठक झाली होती की युद्ध आता संपवण्यावरच्या मार्गावर होते। पण त्यांच्या बैठकीत ज्या मागण्या होत्या, इराणच्या मागण्या होत्या काही, आणि अमेरिकेच्या मागण्या होत्या, त्या पूर्णपणे झाल्या नाही। म्हणून अजून पण शेतकरी मित्रांनो, जो मी तुम्हाला स्टेट ऑफ हॉर्मुझ सांगितला होता, टोलनाका, ज्या टोलनाक्यावरून जलवाहतूक चालू राहते, सर्व देशांची जलवाहतूक तिथून चालू राहते, तर तिथे इराणने कब्जा केला होता। तर आता पण शेतकरी मित्रांनो, तिथे इराणचा कब्जा आहे, आणि अमेरिका पण त्याच्यावर, ज्या जहाजाला इराण परवानगी देतो त्या जहाजाकडून त्या जहाजाला रोखण्याचे काम अमेरिका करणार आहे, अशी शेतकरी मित्रांनो चर्चा चालू आहे यांच्यामध्ये। अजून हे फायनल झाले नाही, पण ही चर्चा चालू आहे, म्हणजेच जलवाहतूक पुन्हा विस्कळीत होण्याचे चान्सेस आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे कापूस विक्री केली त्यांना नक्की लाभ झाला आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आपण जागतिक स्तरावर जे चालू आहे त्या परिस्थितीनुसार आपण कापूस बाजारभाव काय वाढणार की काय होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत होतो। आपण जे सिरीज चालू केली त्या सर्व व्हिडिओमध्ये आपण त्याप्रमाणे परिस्थितीनुसार कापूस बाजारभाव सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जे 5 ते 10% शेतकऱ्यांनी कापूस अजून ठेवलेला आहे त्यांनी विक्री करून टाकावा, कारण आता वाढण्याचे संकेत नाही शेतकरी मित्रांनो, तर तो कापूस आता काढून टाकावा। आता आपण शेतीविषयक माहितीकडे वळणार आहोत। आता आपण या चॅनलवर शेतीविषयक माहिती, कापूस, सोयाबीन, हरभरा याबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून या चॅनलवर तुम्ही बनून राहा, तुम्हाला योग्य अशी माहिती मिळत राहील। आणि शेतकरी मित्रांनो, आताच SRD तंत्रज्ञानाविषयी पण सुद्धा या चॅनलवर माहिती मिळत राहील, कारण आम्ही आमच्या शेतात 1-2 एकर SRD तंत्रज्ञानाने शेती पण सुद्धा चालू करू। तर शेतकरी मित्रांनो, हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की आता जे शेतकरी राहिलेले आहे, कापूस विक्री अजून केलेली आहे, त्यांनी कापूस विक्री करून टाकावी। मित्रांनो, कापूस बाजारभावावरील व्हिडिओ बघून तुम्हाला फायदा झाला आहे का हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगावे। आणि अशीच शेतीविषयक माहितीसाठी आता आपण शेतीविषयक माहिती संपूर्ण जोपर्यंत कापूस दर पुन्हा येत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवणार आहोत। म्हणून शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। अशाच शेतीविषयक माहितीसाठी आणि कापूस बाजारभावात काय चालू आहे याच्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।